नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम चविष्ट, हलकं आणि हेल्दी राजगिरा थालीपीठ. चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूयात. एका भांड्यामध्ये मी किमान अर्धा किलो राजगिरा पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मी आता 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घालते आहे. शेंगदाण्याचा कुटाने वेगळीच चव लागते, खूप छान चव लागते. त्यानंतर मी 3 ते 4 बटाटे उकडून घेतले आहेत, ते स्मॅश करून मी त्यात घालते. चवीप्रमाणे मीठ घाला. त्यानंतर मी आलं आणि मिरचीची एक पेस्ट केली आहे, ती मी त्यात घालते आहे आणि असं छान घट्टसर असं ते मळून घेतलं आहे. त्यानंतर तव्यावर छान चांगलं तूप घाला आणि थालीपीठाचा आकार देऊन थालीपीठ बनवा. एकदम हळूहळू त्याला थापायचं आहे, म्हणजे ते तुटणार नाही. त्यानंतर त्याला असे 4 ते 5 असे आपण होल पाडूयात आणि नंतर त्यामध्ये आपण घालूयात छान असं साजूक तूप घातल्याने खालचा जो भाग आहे तो एकदम क्रिस्पी होतो. नंतर यावर झाकण ठेवून खमंग असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसतं आहे ते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालं आहे म्हणून. थँक्यू.